राधानगरी ते भैरी बांबर रस्त्याची दुरावस्था झाली असून रस्ता अरुंद आणि ठिकठिकाणी उखडल्यानं दळणवळणाचा प्रश्न गंभीर बनलाय। मोठी वाहनं गावापर्यंत पोहोचत नसल्यानं विद्यार्थी, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिकांसह ग्रामस्थांना पायी अथवा लहान खाजगी वाहनांवर अवलंबून राहावं लागतंय। स्वातंत्र्याला 8 दशकं उलटूनही गावाला चांगला रस्ता मिळत नसल्यानं ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त होतेय। राधानगरी ते भैरी बांबर हा सुमारे 2 दशकांपूर्वी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून तयार करण्यात आलेला रस्ता आज वाहतुकीसाठी मोठं आव्हान ठरतोय। हा रस्ता अरुंद असल्यानं पूर्वी गावात मिनी बस सेवा सुरू होती, मात्र परिवहन महामंडळाकडे मिनी बस उपलब्ध नसल्यानं आता मोठ्या एसटी बस गावात येऊ शकत नाहीत। परिणामी गावकऱ्यांना मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचण्यासाठी पायी चालत किंवा लहान खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागतोय। गेल्या वर्षी या ठिकाणच्या 1 किलोमीटर रस्त्याचं डांबरीकरण करण्यात आलं होतं, मात्र रुंदीकरणाचा प्रश्न कायम राहिला। त्यातच 3 ते 7 किलोमीटरच्या दरम्यानचा रस्ता अनेक ठिकाणी उखडून खड्डेमय झालाय। त्यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। पावसाळ्यात तर परिस्थिती आणखी बिकट झाली। गावात एसटी पोहोचत नसल्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होतोय। शाळा, महाविद्यालय, बाजारपेठ, दवाखाना तसंच शासकीय कामांसाठी बाहेर पडताना ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। रस्ता हा केवळ प्रवासाचा मार्ग नसून गावाच्या विकासाची जीवनवाहिनी आहे, मात्र हीच जीवनवाहिनी आज खड्ड्यांमध्ये हरवली आहे, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली। असल्या त्याला जास्त त्रास होतो, गाडीवर रस्ता चांगला नाही, मग रस्ता पाहिजेच की आम्हाला। एसट्या वगैरे येतात का इकडं नाही, किंवा नाही, एसटी नाही। मग शाळेची पोरं कशी जातात का? शाळेची ती गाडी लावली आम्ही, असे म्हणजे आमचे पैसे खर्चून। सरकारी गाडी येत नाही नाही, का? सरकार नाही येत गाडी बंद। आम्ही महिन्याला पोरांची फी भागवायची आणि गाडी चालू केली आहे। वडाप किती मुलं आहेत? किती आहेत? 15 आहेत। काय तुमची मागणी आहे शासनाकडे? आता काय रस्ताच करायला पाहिजे, दुसरं काय। गाडी आली तर काय वाईट नाही, एसटी आले, मिनी बस पाठवले तरी पण चालतंय। मग बघा काय करायचं ते। राधानगरी ते भैरी बांबर हे 4 किलोमीटर अंतरचा रस्ता आहे। 2002 मध्ये पंतप्रधान सडक योजनेमधून रस्ता झालेला, त्यानंतर परत ह्या रस्त्याची एवढी दुरावस्था झाल्या, खड्ड्यात रस्ता काय रस्त्यात खड्डे हे काय समजना झाले आणि याच्याकडे पूर्ण प्रशासनाचं, ग्रामपंचायती जे काही अधिकारी आहेत त्यांचं पूर्ण दुर्लक्ष आहे आणि आतापर्यंत काही याची दाद कोणी घेतलेली नाही। आणि हा रस्ता म्हणजे तात्काळ झाला तर सगळ्या आरोग्य सुविधांना, शाळेच्या मुलांना आणि सगळ्यांना सुखसोयीसाठी चांगला आहे। आणि इथून अजून पाठीमागच्या साईडला पण 2 गाव आहेत, रामनवाडी, पाटपणा, धनगरवाडा, त्यांच्यासाठी पण पर्यायी रस्ता हाच आहे। म्हणजे शॉर्टकट असला तर दुसरा रस्ता नाही आहे, म्हणजे दुसरा आहे तो फिजुडे मार्ग आहे। त्यांना ते धनगरवाड्याची जी मुलं आहेत ती इथूनच शाळेसाठी ये जा करतात आणि ती इथून शाळेला ये जा करत असताना त्यांना इथून गारगोटीला, शाळेला, कॉलेजला, कोल्हापूरला सकाळी 7ला येणं, तर ते प्रवासाला गाडी, बस नसल्यामुळे त्यांची प्रचंड दुरावस्था चालू आहे आणि हा प्रशासनाचं लक्ष नसल्यामुळे आतापर्यंत हा रस्ता झालेला नाही। हा रस्ता भैरी बांबरसह रामनवाडी आणि पाटपन्हाळा या गावांनाही महत्त्वपूर्ण असल्यानं रस्ता रुंद आणि पक्का करा, गावापर्यंत एसटी पोहोचू द्या। शासनानं केवळ डागडुजी न करता रस्त्याचं कायमस्वरूपी रुंदीकरण आणि मजबूतीकरण करून एसटी सेवा सुरू करावी, अशी मागणी भैरी बांबर, रामनवाडी आणि पाटपन्हाळा ग्रामस्थांनी केली आहे। वर्षानुवर्ष खड्ड्यातून वाट काढणाऱ्या या ग्रामस्थांना आता आश्वासन नव्हे तर प्रत्यक्षात चांगला रस्ता आणि गावाच्या दारापर्यंत एसटी सेवा हवी आहे। विकासाच्या प्रवाहापासून गावाला दूर ठेवणारा हा रस्ता कधी रुंदावणार, हा सवाल आजही अनुत्तरित आहे। प्रशासनानं ग्रामस्थांच्या व्यथा समजून घेत कायमस्वरूपी रस्ता रुंदीकरण आणि मजबूतीकरण करावं, एवढीच अपेक्षा आहे।